नमस्कार, मी स्मिता आणि तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ माझा आगळा वेगळाच असणार आहे. तुम्ही बघतच असाल की मी मैत्रिणींसोबत आम्ही पिकनिकला चाललो आहे. पिकनिकमध्ये काय काय मजा केली, आपण काय काय खेळ खेळले याच्याबद्दल मी तुम्हाला छानसा व्हिडिओ दाखवणार आहे. चला तर मग माझ्याबरोबर पिकनिकला एक रिसॉर्टमध्ये तर गार्डन रिसॉर्टमध्ये आपण असे छोटे छोटे पिकनिक बनवून मैत्रिणींसोबत ग्रुपसोबत एक दिवस पूर्ण छानपणे घालवू शकतो. किंवा फॅमिली ग्रुपसोबतही पिकनिकचे असे स्पॉट खूप छान छान एंटरटेनमेंटने भरलेले आणि रोजच्या जीवनापासून काहीतरी वेगळं, तर शांतता, थोडा आनंद अनुभवण्यासाठी अगदीच चांगले आयडिया आहे. मला वाटतं अशीच रोजची आपली धावपळ, कामे असं एक दिवस तरी आपल्यासाठी काढावा आणि मैत्रिणींसोबत किंवा आपल्या फॅमिलीसोबत असं कुठेतरी जाऊन एक दिवस पिकनिकचा आस्वाद घ्यावा आणि छान एन्जॉय करावे. तर हे रिसॉर्ट आहे पुण्यातच आणि हा सर्व ग्रुपही माझा पुण्यातलाच आहे. सर्वांनी एकत्र भेटायचे ठरवले आणि मग आम्ही पिकनिकचा प्लॅन केला. चला तर मग बघूया. आमच्या पिकनिकच्या ग्रुपमध्ये बरेच जण होते आणि सगळे आपापल्या रोजची कामे सोडून मैत्रिणींबरोबर एक दिवस एन्जॉय करण्यासाठी आले होते. चला तर मग सुरू करूया आपला व्हिडिओ. तर अशी झाली आमची सुरुवात. प्रथम आम्ही नारळ वगैरे फोडून प्रवासाला निघालो. सर्व एक 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 करून सर्वांनी छान एक रील बनवला आणि आमचा प्रवास सुरू झाला आणि फायनली मी पोहोचली आहे गो क्रेझी रिसॉर्ट कोकणवाडी येथे. चला तर मग या कोकणवाडी रिसॉर्टमध्ये एवढ्या फॅसिलिटीज आहे. हा आउटर एरिया मी तुमच्यासाठी शूट करून घेतला. मग आम्ही एंट्री केली. एंट्री केल्या केल्या आम्हाला वेलकम ड्रिंक देण्यात आलं आणि ब्रेकफास्टला मिसळ पाव, उपमा, पोहे, फ्रूट्स आणि चहा, कॉफी. तर प्रवासातून आल्यावर सकाळी 9-10 वाजता आम्ही ब्रेकफास्ट केला आणि आम्ही निघालो आता आमची पिकनिक सुरू करायला. ऑल सगळे सेट झाले आहेत आणि हा गार्डनचा वे बघून मला छान रॅम्प वॉक करावंसं वाटला, म्हणून मी एक छोटासा वॉकचाही व्हिडिओ तिथे काढला. खूप मजा आली. माझ्या मैत्रिणी बऱ्याच माझ्यासोबत होत्या. प्रत्येकजण छानसं लोकेशन बघून फोटोशूट करत होत्या. मग आम्ही काही गेम खेळले. गेम असा होता की एका टेबलावरून ग्लास उचलायचा हात न लावता आणि दुसऱ्या बकेटमध्ये जाऊन तो ग्लास टाकून द्यायचा. हा गेम अतिशय फनी होता, पण आम्ही ट्राय केलं. सगळ्यांनी हात न लावता ते ग्लासेस उचलले आणि आम्ही तिघांचा एक ग्रुप करून तिघांजण जायला निघाले ते बकेटमध्ये ग्लास टाकायला. तसं करून आम्ही बकेटमध्ये ग्लास टाकला, पण कुठून टर्न घ्यायचा तेच कळेना. त्यामुळे फार मजाही येत होती आणि गोलगोल फिरत होते. अशा प्रकारे आम्ही बरेच ग्लासेस टाकले आणि तोही गेम खेळून झाला. अतिशय करमणुकीचा गेम होता आणि मीही तो पहिल्यांदाच खेळली होती, पण तरी मजा आली मैत्रिणींसोबत. मग असे काही लोकेशन दिसले की एक छोटंसं सेल्फी तर काढायचंच. मग छोटे छोटे रील, छोट्या छोट्या सेल्फीज असं माझं चालूच होतं आणि एक छानसा व्हिडिओ बनवायचा होता. त्यामुळे व्हिडिओही छोटे छोटे मी काढूनच ठेवलेत आणि वातावरणही अतिशय सुंदर होतं. ऊन होतं पण फार अशी गरमीही नव्हती. स्वच्छ वातावरण, अगदी निसर्गरम्य परिसर, मन अगदी भारावून जात होतं. छानसं ऊन पडलेलं पण चटकाही देत नव्हतं. मग आमची वेळ आली. तिथे टॅटू आर्टिस्टही होते, तर आम्ही वुमन्स डे मी लिहून घेतलं त्यांच्याकडून टॅटू. तेही छान वाटलं. सगळ्यांनी जवळजवळ सगळ्यांनीच त्यांच्याकडून टॅटू काढून घेतले. कोणी मोरपिसाचं, तर कोणी हार्ट शेपचं.
टॅटूला साधारण 5 ते 10 मिनटं लागतात, पण काहीतरी छान हातावर आपण मेहंदी तर नाही, पण काहीतरी डिझाईन काढल्यासारखं रंगीत वगैरे मस्त मजा वाटते आणि छान वाटतं. तेवढे आपण त्याचेसुद्धा फोटो काढू शकतो. मग नंतर वेळ होती ती लंचची. लंचमध्ये तिथे बरेच आयटम्स होते. हे छोटे छोटे बटाटे वडे, सॉसेस, मग मंचुरियन, सूप्स होते, पनीरची भाजी, पुरी, पोळी, स्वीटमध्ये गुलाबजामुन, असे बरेच आयटम होते थाळीमध्ये. मग जेवणंही झाले व्यवस्थित. मग होतं तो ॲडव्हेंचर गेमचा टाईम. मग तिथं आम्ही ॲडव्हेंचर गेमही खेळले. हा सगळ्यात उंच असणारा ॲडव्हेंचर गेम. याला स्लाईड करून शेवटपर्यंत जायचं. मनात तर फारच भीती वाटत होती, पण सगळ्यांच्या आग्रहास्तव सगळ्यांनी करायचं म्हणून मी पण रेडी झाली आणि ॲडव्हेंचर गेम खेळायला तयार झाली. पण मनातल्या मनात जरा भीतीच वाटत होती की पहिल्यांदा एवढ्या उंचावरून स्लाईड करून तिकडं जाणार आहोत. तसं सुरक्षेला होते, सगळ्या बेल्ट वगैरे साखळ्या बांधलेल्या होत्या, पण तरी सगळ्या देवांची नावं घेऊन मी हिम्मत केली आणि आपण हे ॲडव्हेंचर गेम करूया असं माझी मनाची तयारी झाली. तरी मी गणपती बाप्पा मोरया असं म्हणत शेवटी स्लाईड केलीच. भीतीही वाटत होती, मज्जाही वाटत होती आणि 1, 2, 3 म्हणत ते स्लायडिंग सोडली त्यांनी आणि बऱ्या उंचावर आम्ही गेलो आणि बरेच जणांनी हिंमत बांधली, अगं काय होत नाही, जावं म्हणून. मला एकदम छान वाटत होतं रोपवेवर. सुरक्षित ठिकाणी पोहोचली फायनली. नंतर माझ्या मैत्रिणीही खेळल्या. मग या ॲडव्हेंचर गेमवरून आम्ही दुसऱ्या ॲडव्हेंचर गेमकडे गेलो. तो जरा खालीच होता आणि कमी ॲडव्हेंचर होता. तो अगदी सहज रोप धरून आणि पाठीमागे एक हुक रोप लावून सगळ्या सिक्युरिटी बेल्ट्स घालूनच तो गेम खेळायचे होते. हे काही जास्त उंच नव्हते, पण जाऊ शकत होते. तर ह्या खेळाचं असं विशेष होतं की तुम्ही स्विंग करणाऱ्या बेल्ट्स, रोप्स याच्यावर आपल्याला वॉक करायचा होता आणि वॉक करायला खूपच मोठं मैदान आणि वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स लावलेले होते, वेगवेगळ्या प्रकारचे स्विंग लावलेले होते. असं बघा, तुम्ही बघू शकत असाल एवढं मोठं पटांगण होतं आणि ह्या पूर्ण ग्राउंडमध्ये वेगवेगळे ॲडव्हेंचरस गेम्स होते. ते आम्ही बरेच खेळलो, काही खेळलो नाही. अशा प्रकारे माझा ॲडव्हेंचरचा गेमही खेळून झाला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. मग नंतर पुढे रिसॉर्टच्या हॉलमध्ये गेलो काही सेलिब्रेशन करायला. रिसॉर्टच्या हॉलमध्ये आम्हाला सगळ्यांना बोलवलं आणि तिथे छान काही सेलिब्रेशन चालू होतं वुमन्स डेचं. तिथे छानसा केक कापला गेला वुमन्स डेला. सगळ्यांना अभिनंदन दिलं गेलं, सगळ्यांना एक गिफ्ट दिलं गेलं. अशा प्रकारे आम्ही मजा करून संध्याकाळी परत स्नॅक्ससाठी हॉलमध्ये आलो. तर संध्याकाळी छानसे भजे वगैरे स्नॅक्सला होते, चहा होता आणि नंतर आम्ही दुसऱ्या हॉलमध्येही बघितलं. तिथेही छान छान गेमची व्यवस्था होती, पण आम्हाला खेळायला वेळ नव्हते. मग आम्ही निघालो बाहेर ग्राउंडवर थोड्याशा गप्पा मारायला, थोडंसं खेळायला आणि ऑफकोर्स रीलही बनवायला. मग एक छोटंसं रील वगैरे बनवून आम्ही परत खेळायला सुरुवात केली. ते ग्राउंड अगदी छान हिरवंगार होतं. त्या ग्राउंडवर आम्ही छानसे फोटो काढले, रील्स काढले. अशी आमची संध्याकाळ छानशी गेली आणि नंतर अजून एक गंमत म्हणजे त्या ग्राउंडवर छोटे छोटे आम्हाला कुत्र्याचे पिल्लेही दिसले आणि त्यांच्यामध्ये बराच वेळ खेळण्यात गेला आणि तेही अगदी मध्ये मध्येच येत होते. आम्ही जसं चालत होतो तसं आमच्या मागे मागे ते फिरत होते. काही जणांना मजा वाटत होती, काहींना नकोसं वाटत होतं, काही जण घाबरतही होते. मला प्राणी आवडतात म्हणून मी एन्जॉय करत होती. मला ते छोटे छोटे प्राणी इकडून तिकडून पळताना माझ्याजवळ येताना मला आवडत होते आणि तेही काय माहिती, पण तेही माणसं ओळखतातच, त्यांनाही किती गोड खेळत होते हे पिल्ले. आपल्या श्री गुरुदेव दत्तांच्या फोटोमध्ये सुद्धा आपल्याला कुत्रा हा प्राणी दिसतो आणि
पारायणाच्या आधीसुद्धा ह्या कुत्र्यांना नैवेद्य द्यायचं फार महत्त्व आहे. तर हे 4 कुत्रं एका ठिकाणी मिळणे हेही खूप भाग्याची गोष्ट आहे. श्री गुरुदेव दत्त. अशा प्रकारे माझा दिवस गेला. दिवसाची संध्याकाळ झाली आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. दिवसभर एवढी मजा करून सगळ्या छान गोड आठवणी सोबत घेऊन आम्ही निघालो उद्याचा नवीन दिवस बघायला. तर अशा प्रकारे आमची पिकनिक झाली. तुम्हाला आमची पिकनिक कशी वाटली आणि हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओबद्दल आगळ्या वेगळ्या गप्पांसोबत. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या. नमस्कार. Happy Women's Day to all of you. Bye.